भगवान श्रीकृष्ण आणि जरासंध याची मी तुम्हाला आज चांगली एक कथा सांगणार आहे. तुम्ही फक्त ती शांततेत ऐका. भगवान श्रीकृष्णाने जेव्हा कंसाचा वध केला तेव्हा ही बातमी ऐकून त्याचे सासरे जरासंध यांना क्रोध आला आणि त्यांनी आपले सैन्य घेऊन द्वारकेवर आक्रमण केलं आणि भगवान श्रीकृष्णाने त्याच्यासोबत आलेल्या प्रत्येक दुर्जन शक्तीचा वध केला आणि जरासंध यांना जिवंत सोडून दिले. जरासंध परत बाहेर गेला आणि त्याने त्याच्या विचाराचं समर्थन करणाऱ्या लोकांचं एक गठबंधन तयार केलं आणि त्याने परत द्वारकेवर आक्रमण केलं. भगवान श्रीकृष्णाने परत त्याच्यासोबत आलेल्या दुर्जन शक्तीचा विनाश केला आणि जरासंधांना परत जिवंत सोडून दिले. तेव्हा हे गोष्ट ऐकून परत त्यांचे भाऊ बलराम यांना क्रोध आला आणि त्यांनी भगवान श्रीकृष्णाला विचारलं की कृष्णा, तू या जरासंधाला परत परत जिवंत का सोडतो? तेव्हा भगवान श्रीकृष्ण बलरामला म्हणाले, ताऊ, हा जरासंध बाहेर जातो आणि या दुनियामधले दुष्ट शक्ती आणि दुष्ट माणसं गोळा करतो आणि माझ्यासमोर सहज आणून उभे करतो आणि मी त्या दुष्ट शक्तीचा विनाश करू शकतो. त्यासाठी मला वन भटकायचं काम पडत नाही, म्हणून मी या जरासंधाला नेहमी जिवंत सोडतो. तर आता जरासंध कोण आहे आणि गठबंधन कोण बनवत आहे याच्याशी माझा काडी मात्रही संबंध नाही. बाकी तुम्ही समजदार आहात. जय शिवराय. राम राम.